Good morning, student. I am Mr. Vikas Saibararan Singh from Krishna Mahavidyalaya, Retri Budruk, Department of Chemistry. Today I will deliver a third lecture on the topic 11 Science Chemistry, Elements of Group 13, 14 and 15. Topic number 9. In last lecture, I had discussed electronic configuration of group 13, 14 and 15. विद्यार्थी मित्रो, तुम्ही अब्बो प्रिन्सिपलच्या आधारे राहिलेलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे इलेमेंट आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं नव्हतं, बघितलं नाही, ते लिहिले असे मी आता समजतोय. जोपर्यंत तुम्ही अब्बो प्रिन्सिपल लिहित नाही तोपर्यंत तुम्हाला तो सिक्वेन्स कळणार नाही. आणि त्याचबरोबर प्रत्येक सबशेलमध्ये इलेक्ट्रॉन साठवून ठेवण्याची कपॅसिटीसुद्धा मी सांगितली होती. एस सबशेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन साठवून ठेवणार, पी सबशेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत, डीमध्ये 10, एफमध्ये 14. आणि जोपर्यंत तुम्ही तो सिक्वेन्स काढत नाही 1s नंतर 2s, 2s नंतर 2p, 2p नंतर 3s, 3s नंतर 3p, 3p नंतर कुठला 4s, 4s नंतर 3d, त्यानंतर 4p, हा जो सिक्वेन्स आहे हा अब्बो प्रिन्सिपलचा सिक्वेन्स जोपर्यंत तुम्ही घटवत नाही तोपर्यंत कुठल्याही एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्यास अडचणी ह्या येणारच. हे पाठ करायचं, हे बाय हार्टच करायचं, त्याला अल्टरनेटिव्ह पर्याय आपल्याकडं नाही. कारण जी तुम्ही स्वप्न आता बाळगलेली आहेत, 10वीमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स पडलेले आहेत, तोच परफॉर्मन्स 11मध्ये राहायला पाहिजे. तोच परफॉर्मन्स किंवा त्यापेक्षा जास्त चांगला परफॉर्मन्स हा 12वीमध्ये तुम्हाला मार्क्स पडण्यासाठी उपयुक्त आहे आणि तो पडले पाहिजेत. 10वीपेक्षा मार्क्स निदान 4-5% तरी वाढ झाली पाहिजे 12वीमध्ये येत असताना, 12वीची परीक्षा दिल्यानंतर. तर तुमचं जे तुम्ही एम ठेवलेलं आहे, तुमचं जे एम आहे ते पूर्ण होईल. अन्यथा जर मार्क कमी पडली तर पूर्ण एम तुमचं पूर्ण होणार नाही. आणि हे एम पूर्ण करायचं असेल तर आपल्याला भविष्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन फेस केल्याशिवाय कुठल्याही ब्रँचला ॲडमिशन दिलं जाणार नाही. ॲग्री असू द्या, इंजिनिअरिंग असू द्या, मेडिकलचं कुठलंही फील्ड असू द्या, डी फार्मा असू द्या, बी फार्मा असू द्या, ही सगळी ॲडमिशन ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनवरती आपल्या डिपेंड आहेत. मग त्यासाठी CET काही ठिकाणी द्यावं लागणार, नीट काही ठिकाणी द्यावं लागणार, JEE आहे, JEE मेन्स आहे, ॲडव्हान्स्ड आहे, अशा व्हरायटी ऑफ द कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स आहेत. जवळजवळ त्याचा आकडा हा 30च्या आसपास आहे. तुम्ही सगळ्या एक्झामला ॲपेअर होऊ शकता, पण जोपर्यंत तुमचा चांगला स्कोर होणार नाही तोपर्यंत त्या ब्रँचला तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही. कारण आपली अट आहे किमान 50%, काही ठिकाणी 40%ची अट आहे. JEE मेन्स आहे, ॲडव्हान्स आहे, तिथं तुम्ही क्रॅक केलं तर तुम्हाला 12वीला 75% गुण पडले पाहिजेत, तर तुमची JEEची मेनची एक्झाम, ॲडव्हान्सची एक्झाम होणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळं हे घटवलं पाहिजे, कारण ह्यावरती एक प्रश्न कंपल्सरी विचारला जातो. मग तो कॅटायनचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल, ॲनायनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल, एखादा पर्टिक्युलर कंपाऊंडमधलं ते एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला विचारलं जाईल, हे मात्र याशिवाय येणार नाही. आणि त्यासाठी बेस आहे अब्बो प्रिन्सिपल आणि मी सांगितलेली सबशेलची कपॅसिटी ठरलेली. हे आलं की कुठलाही एलिमेंट देऊ देत तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बिनचूक लिहिता येईल. ठीक आहे. इन नेक्स्ट लेक्चर आय विल डिस्कस bonding in compounds in group 13, 14 and 15. The lighter elements in group 13, 14 and 15 have small atomic radii and high ionization enthalpy values. In last lecture we have discussed the atomic radii, ionic radii. हे आपण फिजिकल ट्रेंड्स बघितले होते. राहिलेले ट्रेंड या टॉपिकमध्ये आपण बघतोय, दॅट इज बॉन्डिंग इन कंपाउंड ऑफ ग्रुप 13, 14 and 15 elements. The lighter element in group 13, 14 and 15 have small atomic radii, हे आपण मागच बघितलेलं आहे, and high ionization enthalpy values आहेत. आणि त्यामुळं they form covalent bond with other atom by overlapping of valence shell orbital. As we move down the group, the ionization enthalpies are lowered. बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम, आपण जसं 13व्या ग्रुपमध्ये जाऊ, कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, टिन, लेड, हे जसं आपण खाली जाऊ,
ह्या ग्रुपमध्ये त्यावेळेस आपल्याला ॲटॉमिक रेडिया वाढत जाते. पण काही ठिकाणी जर पहिल्या आपण 13व्या ग्रुपमध्ये गेलो तर एक्सेप्शनल एक्झाम्पल आपलं गॅलियम आहे, ती इन्स्पायर्ट ऑफ इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडिया तिथे डिक्रीज होतोय, परंतु तिथे आयोनायझेशन एन्थाल्पी मात्र या ग्रुपच्या काय होतात, ॲज वी मूव डाऊन द ग्रुप द आयोनायझेशन एन्थाल्पीज आर लोअर्ड, कमी कमी होत जातात. ॲटॉमिक रेडिया इन्क्रीज होतोय सिन्स व्हॅलन्स शेल ऑर्बिटल आर मोर डिफ्युज्ड आहे आणि त्यामुळे ते तसं घडतंय. त्याचप्रमाणे हेवियर इलेमेंट इन दिस ग्रुप tend to form ionic bonds. The first member of this group belongs to second period and do not have d orbital. मग आपण 13, 14, 15 ग्रुपमधला जो पहिला इलेमेंट बघतोय की जो सेकंड पिरियडमध्ये आहे, आणि पहिल्या पिरियडमध्ये हायड्रोजन हेलियम, दुसऱ्या पिरियडमध्येच हे इलेमेंट आहेत आणि त्यामुळे यांचं डी ऑर्बिटल नाही. त्याचप्रमाणे कॅनॉट एक्सटेंड देअर ऑक्टेट. या दोन रिझनमुळं आपल्याला काय करता येते, हे आयोनिक बॉन्ड तयार करणारी काय ती कंपाऊंड्स आहेत. म्हणजे इन केस ऑफ ह्या ग्रुपमध्ये जे हेवियर एलिमेंट आहेत तेच, द हेवियर एलिमेंट इन दिस ग्रुप टेंड टू फॉर्म आयोनिक बॉन्ड बिकॉज ऑफ द रिझन काय आहे, हे सेकंड पिरियड मधले एलिमेंट आहेत, डू नॉट हॅव डी ऑर्बिटल, कॅनॉट एक्सटेंड देअर ऑक्टेट. सिमिलरली सबसिक्वेंट एलिमेंट इन दिस ग्रुप possess vacant d orbital in their valence shell which can't expand their octet forming a variety of the कंपाऊंड्स आहेत. मग अशा पद्धतीने हे बिसाइड्स आहेत. म्हणजे ॲटॉमिक रेडिया इन्क्रीज सिन्स द व्हॅलन्स शेल ऑर्बिटल्स आर मोर डिफ्युज्ड आहे. द हेवियर एलिमेंट इन दिस ग्रुप हेच आपण आता बघितलं, डू नॉट हॅव डी ऑर्बिटल आणि एक्सटेंड करतायत. म्हणजे हे सर्वात महत्त्वाचे काय आपले रिझन्स आहेत. इथं आपल्या ह्या सगळ्या महत्त्वाच्या प्रॉपर्टीज ह्या संपलेल्या आहेत, ज्यातील जनरल ट्रेंड्स इथं आपले संपलेले आहेत. नेक्स्ट आपण बघतोय रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स एअर अँड ऑक्सिजन. 13व्या ग्रुपमध्ये, 14व्या ग्रुपमध्ये, 15व्या ग्रुपमध्ये हे जे इलेमेंट्स आपण बघितलेले आहेत त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं, त्यांचे जनरल ट्रेंड्स आपण बघितले. मग यांची रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स एअर और ऑक्सिजन काय आहे हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. मग 13व्या ग्रुपमध्ये इलेमेंट जर बघितले आपण सगळ्यांना माहिती आहेत, बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम हे इलेमेंट पार्टच पाहिजेत. त्यांच्या ॲटॉमिक नंबर सहित, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सहित सगळं आता पार्ट केलंच पाहिजे. मग यांचं बघूया आपण. ऑन हिटिंग विथ एअर, यापैकी कुठला इलेमेंट आपण हिट केला एअर और ऑक्सिजन, ते प्रोड्यूस करतायत. काय प्रोड्यूस करतायत, ऑक्साइड्स. काय प्रोड्यूस करतायत, ऑक्साइड्स प्रोड्यूस करतायत. त्यांचा टाईप जर बघितला तर E2O3 आहे. ई म्हणजे इलेमेंट आणि ऑक्साइड म्हणजे E2O3चेच फॉर्म्युला असणारा कंपाऊंड तयार होणार आहे. हे या पद्धतीचेच ऑक्साईड असणार. EO सिंगल ऑक्सिजन एक इलेमेंट असणार नाही. E2O3 चा ऑक्साईड असणार. Al2O3, B2O3, Tl2O3 असे हे आपले काय मिळणार, ऑक्साईड्स मिळणार आहेत. एक्झाम्पल बघा, 4E म्हणजे कुठलाही इलेमेंट घ्या, थ्राइस ऑफ O2 बॅलन्स्ड रिॲक्शन गिव्स ट्वाइस ऑफ E2O3. आता इथे सगळ्या बॅलन्स्डच आहेत. परीक्षेमध्ये बोर्डाच्या सक्त सूचना असतात की जेणेकरून आपल्याला रिॲक्शन ह्या बॅलन्स्डच असल्या पाहिजेत, तर त्या रिॲक्शनचे फुल क्रेडिट तुम्हाला दिलं जाईल. अन्यथा हाफ मार्क त्या रिॲक्शनचं बॅलन्सिंग नसेल म्हणून कट केला जाईल. जर पूर्ण बरोबर असेल तर. त्याचप्रमाणे हा कॅटलिस्ट लिहिला गेला पाहिजे, बाणावरती कॅटलिस्ट असलाच पाहिजे. म्हणजे 4 ऑक्सिजन, 4 इलेमेंट, ई म्हणजे इलेमेंट कुठलाही घ्या, बोरॉन, त्याने ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम प्लस थ्राइस ऑफ O2 हिट करतोय. हिटिंगचा सिम्बॉल हा, देर इज अ फॉर्मेशन ऑफ 2E2O3. ई किती येते 4, इथे किती आहेत, 2 दुणे 4. इथं असं असेल तर गुणाकार करायचा आहे. ऑक्सिजन किती आहेत, 3 दुणे 6, इथे किती आहेत, 2 त्रिक 6. म्हणजे रिॲक्शन ही बॅलन्स्ड आहे. म्हणजे अशा पद्धतीने ऑक्साईड्स आपली तयार होत आहेत. नायट्राइड बरोबर, कारण हवेमध्ये नायट्रोजन पण आहे नाही का, त्यामुळे ही रिॲक्शन लिहित असताना नायट्रोजनची पण रिॲक्शन लिहिता अपेक्षित आहे. 2E प्लस N2 गॅस ट्वाइस ऑफ En, रिॲक्शन ही बॅलन्स्ड. म्हणजे अशा पद्धतीने काय होते, ही रिॲक्टिव्हिटी आहे आपली. ऑन हिटिंग इन एअर ऑक्सिजन फॉर्म ऑक्साइड्स अँड द टाइप ऑफ EO and EO2 in accordance with the stable oxidation state and availability of oxygen. कुठल्या ग्रुपचे आहेत, 14व्या ग्रुपचे बघतोय आपण. ग्रुप 14वा इलेमेंट. द इलेमेंट्स ऑफ ग्रुप 14 ऑन हिटिंग इन एअर और ऑक्सिजन फॉर्म ऑक्साइड. हे ऑक्सिजन ऑक्साईड 2 टाईपचे आहेत. एक म्हणजे EO, एक इलेमेंट मोनो ऑक्साईड तयार होतील, आणि तर EO2
ऑक्सिजनचे ॲटम्स किती आहेत 2 आणि इलेमेंट किती आहे एकच आहे. इन अकॉर्डन्स विथ द स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट अँड अवेलेबिलिटी ऑफ ऑक्सिजन. 13 ग्रुपमध्ये E2O3, 14 ग्रुपमध्ये EO नाही का, किंवा EO2, E प्लस हाफ ऑफ O2. पण ही रिॲक्शन अशी लिहायची नाही. हाफ मॉलिक्यूल कधीही रिॲक्शनमध्ये पॉसिबल नाही, पण आपण दाखवू शकतो आपल्या कन्व्हिनियन्ससाठी, दॅट इज EO. पण ॲक्च्युली ती रिॲक्शन तशी घडत नाही. घडणार आहे EO2ची. E प्लस O2 गिव्स EO2. हीच रिॲक्शन आपल्याला काय महत्त्वाची आहे. आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण हाफ मॉलिक्यूल घेतलं, पण ॲक्च्युली हाफ मॉलिक्यूल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट केला जात नाही, आणि त्यामुळं आपली फायनल रिॲक्शन आहे E प्लस O2 गिव्स EO2. 14 ग्रुपचे हे ऑक्साईड या पद्धतीने तयार होतील. 15 ग्रुपचे कसे होत आहेत मग? ऑन हिटिंग इन एअर ऑर ऑक्सिजन फॉर्म 2 टाइप्स ऑफ ऑक्साईड, E2O3 and E2O5. म्हणजे ट्रायऑक्साईड आणि पेंटॉक्साईड्स या ग्रुपचं वैशिष्ट्य आहे E2O3 आणि E2O5. ट्रायऑक्साईड, पेंटॉक्साईड. पण काही इलेमेंट हे पेंटॉक्साईड दाखवत नाहीत. एक्झाम्पल नायट्रोजन. नायट्रोजन हा कधीही पेंटॉक्साईड तयार करत नाही, नाही का. P4 थ्रायस ऑफ O2. नायट्रोजनच्या मध्ये 2 टाईपचे ऑक्साईड E2O3, E2O5. P4 प्लस थ्रायस ऑफ O2 गिव्स P4O6. म्हणजे कुठल्या टाईपचं झालं E2O3. बॅलन्सिंगसाठी ते लिहिले. P4 प्लस 5O2 गिव्स P4O10. हे या टाईपचं आहे E2O5. पण आपल्याला रिॲक्शन बॅलन्स करायचे आहे, हाफ मॉलिक्युलमध्ये पार्टिसिपेट होत नाही, आणि म्हणून आपण पूर्ण लिहितोय दॅट इज P4O10. म्हणून ते लिहिलं आहे P4O6. AS4 प्लस थ्रायस ऑफ O2 गिव्स AS4O6. Trace of Bi plus trace of O2 gives Bi2O3. Bismuth. Increase in metallic character 13, 14, 15 and reflect their oxides with which gradually vary from acidic through amphoteric to basic. म्हणजे acidic पासून amphoteric पासून basic कडे जातात. So that about the increasing metallic characters. Next, reaction with water. आता रिॲक्शन विथ वॉटर काय बघा. मोस्ट ऑफ द इलेमेंट ऑफ ग्रुप 13, 14 and 15 आर अनअफेक्टेड बाय वॉटर. हे अनअफेक्टेड बाय वॉटर्स आहेत मोस्ट ऑफ द इलेमेंट. ॲल्युमिनियम पहिल्या ग्रुपमधला ॲल्युमिनियम घेतला. रिॲक्ट विथ वॉटर ऑन हिटिंग अँड फॉर्म हायड्रॉक्साईड, while tin react with steam to form oxide. Trace of Al plus 6H2O liquid है. इस trace of AlOH thrice प्लस थ्रायस ऑफ H2. हायड्रोजन गॅस मध्ये ॲल्युमिनची व्हॅलन्सी 3 म्हणून इथे ट्रायस ऑफ AlOH थ्रायस तयार झालाय. 3 प्लस ट्रायस ऑफ H2O SiNO2 प्लस ट्रायस ऑफ H2. Lead is unaffected by water due to formation of protective film of oxide. इथे lead unaffected आहे by water due to formation of protective film of oxide. ऑक्साईड तयार होते तिथं. Next, reaction with halogen. All the element of group 13 react directly with halogen to form trihalides. All the elements आहेत कुठल्या ग्रुपमध्ये 13 ग्रुपमधले सगळे ट्रायहलाइड्स आपल्याला तयार करणार आहेत. EX3. थॅलियम इज an exception which form monohalide. TLX फक्त तयार होते. हा एक्सेप्शनल इलेमेंट आहे. नाहीतर सगळे इलेमेंट BCl3 घ्या, AlCl3 घ्या, GaCl3 घ्या, परंतु थॅलियम हा TLX मोनोहलाइड्स तयार करणारा इलेमेंट आहे. एक्झाम्पल बघा. जनरल रिॲक्शन ट्रायस ऑफ E प्लस ट्रायस ऑफ X2 गिव्स ट्रायस ऑफ EX3. सो दॅट अबाउट द फॉर्मेशन ऑफ अवर ट्रायहलाइड्स. अशा पद्धतीनं रिॲक्शन विथ हॅलोजन सुद्धा आहे. All the element of group 14 except carbon react directly with halogen to form tetrahalides, that is EX4. कारण कार्बनचे वेगवेगळे व्हॅलन्सीज आहेत. द हेवी इलेमेंट जर्मॅनियम अँड लीड फॉर्म डायहलाइड्स ॲज वेल. म्हणजे जर्मॅनियम अँड लीड हे टेट्राहलाइड तयार करता येतेच, त्याचबरोबर डायहॅलाइड सुद्धा कंपाऊंड आपली तयार करतात. का? द स्टॅबिलिटी ऑफ डायहलाइड इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. हा आपल्याला इनर्ट पेअर इफेक्टमुळे बघायला मिळते. Element of group 15 react with halogens to form two series of halide, that is EX3 and EX5. ग्रुप 15 मध्ये दोन आपल्याला जसे ऑक्साईड दोन प्रकारचे मिळाले E2O3, E2O5, तसे इथेही हलाइड
ट्रायहॅलाइड पेंटाहॅलाइड्स आपल्याला बघायला मिळत आहेत. The pentahalide possess more covalent character due to availability of vacant d orbital of the valence shell for bonding. म्हणजे पेंटाहालाइड का होत आहेत तर अवेबिलिटी ऑफ डी ऑर्बिटल आहे. नायट्रोजन का फॉर्म करत नाही पेंटा व्हॅलंट कंपाऊंड कारण नायट्रोजनकडे वॅकंट डी ऑर्बिटलच नाही, त्यामुळे तो तिथं पेंटाव्हॅलंट कंपाऊंड तयार करत नाही. हेच रिझन आहे. याच्यावरती तुम्हाला 1 मार्काला प्रश्न विचारला जाईल किंवा 2 मार्काला विचारला जाईल. वाय NCl3 इज पॉसिबल, NCl5 इज नॉट पॉसिबल, बिकॉज हे रिझन तिथं आहे. अनअवेबिलिटी ऑफ वॅकंट डी ऑर्बिटल इन नायट्रोजन, हेन्स इट कांट फॉर्म पेंटाव्हॅलंट कंपाऊंड्स. हे इथं महत्त्वाचं रिझन आपल्याला यायचं आहे. अशा पद्धतीनं ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या होत्या. आपण बघितले तर आजच्या लेक्चरमध्ये रिॲक्शन्स काय काय बघितलं बघा. जस्ट वी हॅव टू गेट रिकॉल ऑफ देम. रिॲक्टिव्हिटी विथ ऑक्सिजन अँड एअर, रिॲक्टिव्हिटी विथ वॉटर अँड रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हॅलोजन. 13, 14, 15 ग्रुपमध्ये बघितलं आपण. याच्यावरती रिझन्स विचारले जातील, रिॲक्शन्स विचारले जातील, कम्प्लीट द फॉलोइंग, व्हरायटी ऑफ द प्रश्न याच्यावरती विचारले जातील. या पद्धतीने ह्या रिॲक्शन्स घटवा आणि अभ्यास करा. ठीक आहे. Thank you.